नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर्फा सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो झालेलं आहे। आणि सीपी मुंबईचं जे ग्राउंड होतं हे घाटकोपरमध्ये मुलांचं ग्राउंड होतं। त्याचबरोबर एका दिवशी 10,000 मुलं एका दिवशी जे विद्यार्थी मित्रांनो बोलावल्या जात होते, ठीक आहे। आणि मुलांचं एकच म्हणणं होतं की सर चिपमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, कारण की आम्हाला खूप कमी मार्क्स या ठिकाणी पडत आहे 1600 मीटर रनिंगमध्ये। आणि आम्ही अदर ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही ग्राउंड मारला तर त्या ठिकाणी 40च्या वर आमचं ग्राउंड होतं, पण या ठिकाणी 30 पर्यंत ग्राउंड येतं, 28 पर्यंत ग्राउंड येत आहे। म्हणजे मार्क्स या ठिकाणी पडत नाही असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे असं सुद्धा मला त्या ठिकाणी भरतीवर मुलांनी मला काय सांगितलं होतं की माझा 1600 मीटर रनिंगचा जो टायमिंग आहे हा 5 मिनिटाच्या अंदर आहे, पण मी 1600 मीटर रनिंग मारली तरी इथं 6.5 मिनिटाचा टाइम माझा या ठिकाणी आला। आणि मी तुम्हाला सर 1600 मीटर रनिंग लाईव्ह मारून दाखवणार आहे असं सुद्धा एक मुलगा मला या ठिकाणी म्हणाला होता। तर भरपूर मुलांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की ग्राउंडमध्ये खूप कमी मार्क्स आम्हाला या ठिकाणी पडत आहे। तर यावर्षी ज्या विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबईचा ग्राउंडचा कट ऑफ किती लागणार आहे, SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC या सर्व कॅटेगरीचा, त्याचबरोबर होमगार्डांचा किती जाणार आहे, माझी एक सर्व्हिसमॅन डिपेंडेंटचा किती जाणार आहे, त्याचबरोबर पोलीस पाल्यांचा किती जाणार आहे, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त, त्याचबरोबर ज्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे खेळाडू आहे खेळाडूंचा कट ऑफ किती जाणार आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। महिला उमेदवारांचा किती जाणार आहे, सामान्य पुरुष उमेदवारांचा किती जाणार आहे सामान्यांचा, तर संपूर्ण माहिती तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ जे आहे काही ना काही यावर्षी थोडाफार या ठिकाणी कट ऑफ वाढणार आहे, ठीक आहे। कारण की कसं आहे, मागच्या वर्षी जागा जास्त होत्या पण यावर्षी जागा कमी आहे। त्याचबरोबर जास्त मुलं जे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी होते, कारण की एका दिवशीच विद्यार्थी मित्रांनो 10,000 मुलांचं ग्राउंड त्या ठिकाणी होतं घाटकोपरमध्ये। म्हणजे यावेळेस जे जास्त मुलांनी फॉर्म भरले होते, तर त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ थोडा वाढू शकते। तर कट ऑफ किती जाणार आहे, सेफ झोन किती असणार आहे ते तुम्हाला पुढे या ठिकाणी सांगणार आहे, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे SCBC कॅटेगरी आहे, तर SCBC कॅटेगरीचा कट ऑफ किती जाणार आहे, तर पहा सामान्यांचा जो कट ऑफ जाणार आहे हा 38 पर्यंत जाणार आहे, ठीक आहे। 38 किंवा 39 पर्यंत 38 पर्यंत जाणार आहे, ठीक आहे। आणि महिला उमेदवार जर SCBC कॅटेगरीचे असाल तर 33 पर्यंत कट ऑफ जाणार आहे। त्याचबरोबर स्पोर्टमॅन जर असाल तर 34 पर्यंत कट ऑफ जाणार आहे, 33 पर्यंत जाणार आहे। प्रकल्पग्रस्त जर असाल तुम्ही या ठिकाणी तर प्रकल्पग्रस्तांचा जो जाणार आहे हा जवळपास 34 पर्यंत जाणार आहे। भूकंपग्रस्त जर असाल तर भूकंपग्रस्तांचा सुद्धा जवळपास या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 32 पर्यंत जाणार आहे। एक सर्व्हिसमॅन डिपेंडेंट असाल तर 34 पर्यंत कट ऑफ जाणार आहे। पोलीस पाल्य असाल तर पोलीस पाल्यांचा जे आहे 26-27 पर्यंत जाणार आहे, 26 पर्यंत सुद्धा जाऊ शकते। आणि होमगार्डांचा जो कट ऑफ आहे हा जवळपास 38 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। तर एवढा कट ऑफ जे SCBC कॅटेगरीचा जाणार आहे, ठीक आहे। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, जनरल आहे, तर जनरलचा कट ऑफ किती जाणार आहे, SC कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे तर हा पुरुष उमेदवारांचा 34 वर जाणार आहे, 35 वर तर जाणार आहे, ठीक आहे, 50 पैकी। त्याचबरोबर ST कॅटेगरीचा सुद्धा या ठिकाणी 50 पैकी 35 पर्यंत जाणार आहे सर्वसामान्यांचा। विजय कॅटेगरीचा जो जाणार आहे हा 37 पर्यंत जाणार आहे। NTB कॅटेगरीचा जो आहे हा 37 पर्यंत जाणार आहे। NTC कॅटेगरीचा सुद्धा 39 पर्यंत जाणार आहे। SBC कॅटेगरीचा सुद्धा 35 पर्यंत जाणार आहे। OBC कॅटेगरीचा सुद्धा 36 पर्यंत जाणार आहे। EWS कॅटेगरीचा 35 पर्यंत जाऊ शकतो। ओपन कॅटेगरीचा जे या ठिकाणी 39 पर्यंत जाऊ शकतो किंवा 41 पर्यंत जाऊ शकतो, ठीक आहे। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे महिला उमेदवार आहे तर महिला उमेदवारांचा जो जाणार आहे तर SC कॅटेगरीचा जर असाल तर 26 पर्यंत जाणार आहे। ST कॅटेगरीचे असाल तर 26-27 पर्यंत जाणार आहे। विजय कॅटेगरीचे असाल तर 29-30 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर NTB कॅटेगरीचे असाल तर 28 पर्यंत जाणार आहे। NTC कॅटेगरीचे असाल तर 30 पर्यंत जाणार आहे। NTD कॅटेगरीचे जर असाल तर 28-29 पर्यंत जाणार आहे। SBC कॅटेगरीचे असाल तर 26-27 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर OBC कॅटेगरीचे असाल तर 26 पर्यंत जाणार आहे। EWS कॅटेगरीचे असाल तर 27-26 पर्यंत जाणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल तर 36-35 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। त्यानंतर इथे या ठिकाणी स्पोर्टमॅन
तर स्पोर्टमॅनचा जो कट ऑफ जाणार आहे तर हा जाणार आहे या ठिकाणी SC कॅटेगरीचे असाल तर 25-26 पर्यंत जाणार आहे, ST कॅटेगरीचे असाल तर 26 पर्यंत जाणार आहे, विजय कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 29 पर्यंत जाणार आहे, NTB कॅटेगरीचे असाल तर 30 पर्यंत जाणार आहे, NTC कॅटेगरीचे असाल तर 31 पर्यंत जाणार आहे, NTD कॅटेगरीचे असाल तर 31 पर्यंत जाणार आहे, SBC कॅटेगरीचे असाल तर 27 पर्यंत जाणार आहे, OBC कॅटेगरीचे असाल तर 26 पर्यंत जाणार आहे, EWS कॅटेगरीचे असाल तर 25 पर्यंत जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 37 पर्यंत जाणार आहे स्पोर्टमॅनचा. ठीक आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहे. प्रकल्पग्रस्तांचा जो जाणार आहे तर हा SC कॅटेगरीचा जो जाणार आहे हा 26-27 पर्यंत जाणार आहे, ST कॅटेगरीचा सुद्धा 26-27, विजय कॅटेगरीचा 32 पर्यंत जाणार आहे, NTB कॅटेगरीचा 27 पर्यंत जाणार आहे, NTC कॅटेगरीचा 33 पर्यंत जाणार आहे, त्याचबरोबर NTD कॅटेगरीचा 34 पर्यंत जाणार आहे, SBC कॅटेगरीचा 27 पर्यंत जाणार आहे, OBC कॅटेगरीचा 28-29 पर्यंत जाणार आहे, EWS कॅटेगरीचा 33 पर्यंत जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीचा 37 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे प्रकल्पग्रस्तांचा 50 पैकी. ठीक आहे. त्यानंतर इथे या ठिकाणी भूकंपग्रस्त, तर भूकंपग्रस्तांचा जो जाणार आहे तर हा SC कॅटेगरीचा जाणार आहे 26-27 पर्यंत, ST कॅटेगरीचा सुद्धा 28 पर्यंत जाणार आहे, 28-29 पर्यंत, विजय कॅटेगरीचा 27 पर्यंत जाणार आहे, NTB कॅटेगरीचा 27 पर्यंत जाणार आहे, NTC कॅटेगरीचा सुद्धा 26 पर्यंत जाणार आहे, NTD कॅटेगरीचा सुद्धा 29 पर्यंत जाणार आहे, SBC कॅटेगरीचा सुद्धा 27 पर्यंत जाणार आहे, OBC कॅटेगरीचा सुद्धा 26 पर्यंत जाणार आहे, EWS कॅटेगरीचा सुद्धा जवळपास 29 पर्यंत जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीचा जो हा 35 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे. आणि एक्स सर्व्हिसमॅन डिपेंडेंटचा जो कट ऑफ आहे तर एक्स सर्व्हिसमॅन डिपेंडेंटचा जो कट ऑफ हा थोडा कमी जाणार आहे. तर पहा SC कॅटेगरीचे असाल तर 25-26 पर्यंत जाणार आहे, ST कॅटेगरीचा सुद्धा 25-26 पर्यंत, विजय कॅटेगरीचा सुद्धा 25-26 पर्यंत, NTB कॅटेगरीचा 25-26 पर्यंत जाणार आहे, NTC कॅटेगरीचा सुद्धा 25-26 पर्यंत, NTD कॅटेगरीचा सुद्धा 26-27 पर्यंत, SBC कॅटेगरीचा सुद्धा 25-26 पर्यंत, OBC कॅटेगरीचा सुद्धा 25-26 पर्यंत जाणार आहे आणि EWS कॅटेगरीचा सुद्धा 25 पर्यंत आणि ओपन कॅटेगरीचा 35 किंवा 34 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे एक्स सर्व्हिसमॅन डिपेंडेंटचा. ठीक आहे. त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस पाल्य येते तर पोलीस पाल्यांचा जो कट ऑफ जाणार आहे तर हा जाणार आहे SC कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी जो जाणार आहे हा 25-26 पर्यंत जाणार आहे, ST कॅटेगरीचे असाल तर 25-26 पर्यंत जाणार आहे, विजय कॅटेगरीचे असाल तर 25-26 पर्यंत जाणार आहे, NTB कॅटेगरीचे असाल तर 25-26 पर्यंत जाणार आहे 26-27, NTC कॅटेगरीचे असाल तर 26-27, NTD कॅटेगरीचे असाल तर 26-27, SBC कॅटेगरीचे असाल तर 25-26 पर्यंत जाणार आहे, त्याचबरोबर OBC कॅटेगरीचे असाल तर 25-26 पर्यंत जाणार आहे, EWS कॅटेगरीचा 25 पर्यंत जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 27-28 पर्यंत जाणार आहे. ठीक आहे. आणि होमगार्डांचा जो कट ऑफ जाणार आहे तर होमगार्डचा जो कट ऑफ जाणार आहे तर पहा SC कॅटेगरीचे जर तुम्ही होमगार्ड असाल तर 50 पैकी 35 पर्यंत जाणार आहे, ST कॅटेगरीचे होमगार्ड असाल तर 35 पर्यंत जाणार आहे, विजय कॅटेगरीचे असाल तर 39 पर्यंत जाणार आहे, NTB कॅटेगरीचे असाल तर 38 पर्यंत जाणार आहे, NTC कॅटेगरीचे असाल तर 39 पर्यंत जाणार आहे, NTD कॅटेगरीचे असाल तर 38 पर्यंत जाणार आहे, SBC कॅटेगरीचे असाल तर 35 पर्यंत जाणार आहे, OBC कॅटेगरीचे असाल तर 37 पर्यंत जाणार आहे, EWS कॅटेगरीचे असाल तर 38 पर्यंत जाणार आहे, ओपन कॅटेगरीचे असाल तर 40 पर्यंत जाणार आहे. तर एवढाच कट ऑफ ज्या विद्यार्थी मित्रांनो जाणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना यापेक्षा मी जो तुम्हाला कट ऑफ सांगितला यापेक्षा जरी 2 मार्क जरी कमी असेल, 3 मार्क जरी कमी असेल तरी सुद्धा तुम्ही लेखी परीक्षेत तयारी चालू ठेवा. मी तुम्हाला असं नाही म्हणत की बा लेखी परीक्षेत तयारी सोडून द्या, तर लेखी परीक्षेची तयारी चालू ठेवा, अभ्यास चालू द्या, सेल्फ स्टडी चालू द्या विद्यार्थी मित्रांनो. कारण की कसं आहे या ठिकाणी आपलं लिस्टमध्ये नाव सुद्धा येऊ शकतो, कट ऑफ कमी सुद्धा लागू शकतो 1-2 मार्कांनी किंवा 1-2 मार्कांनी जे विद्यार्थी मित्रांनो वाढू सुद्धा शकतो. ठीक आहे. मी जे तुम्हाला कट ऑफ सांगितलं याच्या आसपासच कट ऑफ जे विद्यार्थी मित्रांनो जाणार आहे. ठीक आहे. तर एवढाच कट ऑफ जे असणार आहे, एवढाच सेफ झोन असणार आहे, एवढे जर तुम्हाला असेल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पेपर भेटणार आहे. ठीक आहे. तर आतापासून तयारी चालू ठेवा, कारण की समोर सुद्धा नवीन CP मुंबईची भरती निघणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा 1200 जागा त्यावेळेस असणार आहे. ठीक आहे. आणि नवीन पोलीस भरती 12,000 जागांसाठी ही येत आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला CP मुंबई पोलीस भरतीबद्दल देत राहणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.